तर मित्रांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या 5 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की संध्याकाळी जानू जयंत यांची मेहंदी होणार असते आणि त्याआधीच सगळे एक गेम खेळायचं ठरवतात आणि सगळे 2 टीम पाडतात. एक जानूची टीम, एक जयंतची टीम. सगळे अर्धे अर्धे करून जानू जयंतच्या टीममध्ये जातात. शेवटी विश्वा राहतो. जानू म्हणते, विश्वा तू कोणाच्या टीममध्येच, माझ्या की जयंतच्या? नाही, जयंत सरांना मस्का मारण्यासाठी त्यांच्या टीममध्ये तर नाही आहे ना तू? विश्वा म्हणतो, नाही जानू, अख्खं जग जरी जयंतच्या टीममध्ये गेलं ना तरी मी कायम तुझ्यासोबत असेल, माझा तुला कायम सपोर्ट असेल. सगळे त्याच्याकडे संशयाने बघत असतात. थोड्या वेळाने विश्वा बाहेर येतो आणि विश्वाचा मित्र विश्वाला म्हणतो, विश्वा आता काय करायचं? अरे थोड्या वेळाने दोघांची मेहंदी सुरू होईल, त्यात काहीतरी केलं पाहिजे. विश्वा म्हणतो, हे बघ तू थोडा वेळ जानूसोबत गप्पा मार, मी काहीतरी करतो. विश्वा थोडा विचार करतो आणि ज्या वॉचमनला जयंतने मारलं होतं त्या वॉचमनला बोलवून आणतो. थोड्या वेळाने तो वॉचमन जानूला सारखे मेसेज पाठवतो आणि भेटायला या म्हणतो. जानू भेटायला जाते. जानू म्हणते, काय हो, कधीपासून तुम्हीच मला मेसेज करत होतात ना, काय काम आहे तुमचं? तो वॉचमन म्हणतो, मॅडम अहो मी जयंतच्या घरी कामाला होतो आणि तुमचं जयंतचं लग्न झालं होतं. तुम्ही एकदा माझ्याशी बोलायला काय आलात? जयंतने मला खूप मारलं होतं. जयंत चांगला माणूस नाही आहे, आत्ताच सावध व्हा. जानू मनात विचार करते की सगळेच मला का सावध करतायत आणि जयंतबद्दल का सांगतायत. जानूला तर आता सगळं आठवलं आहे, पण जानू आता जयंतचा बदला कसा घेते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जयंत घरी येतो आणि जानूला सगळं आठवतं का काय असं त्या कन्फ्युजनमध्ये असतो. जयंतला वाटत असतं की जर जानूला काही सगळं आठवलं तर मग आपली काही खैर नाही. जानू पुन्हा आपल्याकडे कधीच परत येणार नाही. जानू आपली परत कधीच होणार नाही. जानू आपली कधीच होणार नाही, ती विश्वाची होणार. विश्वा आपल्या डोळ्यासमोरून तिला घेऊन जाणार आणि त्यानंतर मॅड फक्त मी ठरणार. जयंत कानेटकर मॅड माणूस. जयंतला या सगळ्याची भीती वाटते आणि तो मोठमोठ्याने किंचाळायला लागतो. जयंत म्हणतो, नाही असं काही होणार नाही. जानू माझी आहे, फक्त माझीच राहणार. मी तिला कधीच काहीच आठवू देणार नाही, कशाचीच तिला आठवण येणार नाही. जयंत वेड्यासारखा मोठमोठ्याने ओरडत राहतो. तर इथे लक्ष्मी निवासच्या घरी दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी चालू झालेली असते. घरातले सगळे लगबगीने तयारीला लागलेले असतात. घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. दारात मांडव सजलेला असतो. जयंत जानू यांच्या लग्नाची तयारीला सगळे आनंदाने लागतात. सगळे आनंदात असताना तिथे विश्वा येतो. लक्ष्मीला आठवतं की विश्वाने आपल्याला जयंतबद्दल काय सांगितलं होतं. लक्ष्मी रागाने विश्वाकडे बघते. जानू सगळ्यांना सांगते की विश्वा इथे लग्नाच्या कामासाठी आलाय, आता सगळ्यांनी मिळून लग्नाच्या तयारीला लागा. भावना सगळ्यांना कामं वाटून देते. सगळे आपापली कामं करायला जातात. लक्ष्मी निवास विश्वाकडे रागाने बघत असतात. निवास लक्ष्मीला म्हणतो, लक्ष्मी अगं लग्नाची तयारी चालू झाली आहे. हा आपल्या इथे कामासाठी आला आहे आणि आपल्या घरातला पाहुणा आहे, त्यामुळे प्लीज याला आता काहीच बोलू नकोस. लक्ष्मी म्हणते, विश्वा तू इथे आलायस ते मला अजिबात आवडलं नाही आहे, पण जानू तुला मित्र मानते आणि त्या नात्याने इकडच्या सगळ्या विधींमध्ये तू हजर राहू शकतोस. विश्वा म्हणतो, काकू मी इथे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट करायला नाही आलो. जानूसाठी जे बेस्ट असेल ना तेच मी करणार आहे. मी चुकीचं काहीही करणार नाही. लक्ष्मी म्हणते, जे बोललायस ना त्या शब्दाला जाग म्हणजे झालं. लक्ष्मी आतमध्ये लग्नाची तयारी करायला जाते. तर इथे गाडे पाटलांच्या घरी आजी नीलांबरी विचार करत असतात की आता भावनाला कसा त्रास द्यायचा, भावनाच्या पोटातलं बाळ कसं मारून टाकायचं. नीलांबरी हॉलमध्ये वाकून बघते आणि तिला आनंदी खेळताना दिसते. नीलांबरी आनंदीला रूममध्ये बोलवते. नीलांबरी आनंदीकडे भावनाची चौकशी करते. भावनाला पाण्यामध्ये पोहता येतं की नाही हे विचारते, पण आनंदी काही नीट उत्तर देत नाही. नीलांबरी तिला जायला सांगते आणि पुन्हा विचार करते की भावनाला कसा त्रास देता येईल. तर थोड्या वेळाने लक्ष्मी निवास आपापल्या कामामध्ये बिझी असताना वीणा संतोष इथे येतात. संतोष हात जोडून लक्ष्मी निवास यांची माफी मागतो आणि पुन्हा लक्ष्मी निवासच्या घरामध्ये एकत्र राहण्यासाठी तो विनवण्या करतो.
लक्ष्मी निवास संतोषला मोठ्या मनाने माफ करतात आणि त्याला घरामध्ये राहण्यासाठी परवानगीसुद्धा देतात. थोड्या वेळाने संतोष आपल्या रूममध्ये येतो आणि दरवाजा लावून घेतो. संतोष मनात म्हणतो, आई बाबांना वाटतंय मी सुधारलो आणि मी मनापासून यांची माफी मागितली, पण तसं काही नाही आहे. मी सुधारलो तर अजिबात नाही आणि माफी त्याहूनही नाही. संतोषला जयंतची भीती वाटते आणि विश्वाशी बोलायचं पण असतं. त्यासाठी लक्ष्मी निवासपेक्षा चांगलं घर कुठलंच नाही वाटत त्याला आणि त्यासाठी लक्ष्मी निवासच्या घरी तो राहायला आलेला असतो. विश्वा संतोषशी बोलायला येतो. ते दोघं दरवाजा लावून एकमेकांशी गप्पा मारत असतात, बोलत असतात. त्यांचं जयंतबद्दलच बोलणं चालू असतं. थोड्या वेळाने विश्वा आपल्या एका मैत्रिणीला आणि मित्राला मेकअप करायच्या नावाने बोलवून घेतो आणि तो त्या दोघांना सांगतो की जानूला या लग्नापासून वाचवायचे, तुम्हाला सांगितलं तसंच करायचं आता. ते मित्र म्हणतात, तू अजिबात काळजी करू नको, आपलं ठरलंय ना त्याप्रमाणे आम्ही करू. विश्वा त्या दोघांना जानूची रूम दाखवतो. ते दोघं जानूशी बोलायला आतमध्ये जातात. तर थोड्या वेळाने जयंत लक्ष्मी निवासच्या घरी येतो. घरातले सगळे जयंतचं छान स्वागत करतात. जयंत आत येतो आणि तो विश्वाला बघतो. जयंतला माहिती असतं की विश्वा इथे म्हटल्यावरती तो आपल्या लग्नामध्ये काहीतरी खोडा टाकणारच. तर विश्वा जयंतकडे बघतो आणि मनात म्हणतो, जयंत, लग्नाची स्वप्न रंगवतोयस ना, रंगव, पण लवकरच अशी एक वेळ येणार आहे ना की जानू तुला धक्के मारून या घरातून हकलून लावेल आणि त्यानंतर तुझं कोणी काहीही ऐकून घेणार नाही. जयंत आतल्या रूममध्ये जात असतो आणि त्याला संतोष दिसतो. जयंतला आठवतं की त्याने संतोषला खूप मारलं होतं. तर इथे जानू तयार होत असते. जे विश्वाचे मित्र मैत्रीण तिथे आलेले असतात. ते मुद्दाम जानूला तयार करताना तिला आधीच्या लग्नाची आठवण करून देतात. लग्न झाल्यानंतर तिला किती त्रास सहन करावा लागला होता, जयंतने कसं टॉर्चर केलं होतं जानूला, या सगळ्याची आठवण करून देतात. जानूला त्या दोघांचं बोलणं ऐकून थोडंफार आठवतं, पण जानूला सगळं आठवलं आहे की नाही हे ती काहीच बोलून दाखवत नाही. थोड्या वेळाने जानू छान आवरून बाहेर येते. विश्वा मनात म्हणतो, म्हणजे जानूला अजूनही काही आठवलं नाही आहे का, हे दोघं तिच्याशी काही बोलले नाही. विश्वा आपल्या मित्रमैत्रिणीशी बोलायला आत जातो. तर जानू बाहेर येते आणि जयंतकडे लाजून बघत असते. घरातले सगळे जानू जयंत यांना चिडवत असतात आणि जानू जयंत लाजत असतात. तर इथे विश्वा आपल्या मित्रमैत्रिणीकडे येतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही जानूला काही सांगितलं नाही का. ते दोघं म्हणतात, आम्ही जानूला सगळं सांगितलं, पण ती जयंतच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे आणि त्यामुळे तिचा विश्वासच बसत नाही आहे. जयंत असं काही करू शकतो यावर तिचा विश्वासच नाही आहे आणि जयंत सोडून ती बाकी कुणावरही विश्वास ठेवणार नाही. तिने तर ठणकावून सांगितलं की जयंत खूप वेगळा आहे आणि जयंत तिला सुखात ठेवणार आहे. विश्वा म्हणतो, नाही, काहीही करून जानूसमोर जयंतचा खरा चेहरा आणायलाच हवा. पण जयंतचा खरा चेहरा जानूसमोर कसा आणायचा या विचारात सगळे असतात. थोड्या वेळाने विश्वाचे मित्र मैत्रीण तिथून जात असतात. जयंतला डाऊट येतो की या दोघांना विश्वानेच बोलवलं असणार, जानूला सगळं आठवण करून देण्यासाठी. जयंत त्याच्याकडे रागाने बघतो. ते दोघं तिथून निघून जातात. जयंत ठरवतो की या दोघांचा आता बंदोबस्त करायचा. तर थोड्या वेळाने नीलांबरी आजी लक्ष्मी निवासच्या घराच्या मागच्या बाजूला जी विहीर आहे ती किती खोल आहे याचा अंदाज घेत असतात. भावनाला त्याच्यामध्ये ढकलून द्यायचं आणि भावनाच्या तिच्या बाळाचा जीव घ्यायचा असं तिने ठरवलेलं असतं आणि त्याचंच ते प्लॅनिंग करत असतात. नीलांबरी आजी या दोघांचं बोलणं आनंदी ऐकत असते. आनंदी भॉक करते आणि त्या दोघींची गंमत करते, तिथून पळून जाते. आजी नीलांबरी पुन्हा एकमेकींवरती चिडचिड करतात आणि पुन्हा भावनाला कसं ढकलून द्यायचं याचं प्लॅनिंग करत असतात. तर थोड्या वेळाने जानू जयंत यांच्या लग्नाचे विधी चालू होतात. पाहुणे रावळे घरात आलेले असतात. आनंदाने सगळे विधी पार पडत असतात. तर थोड्या वेळाने सगळे सेल्फी घेत असतात आणि आनंदी स्थिती नसते. आनंदी मगाशी अंगणामध्ये खेळत होती हे कोणीतरी बोलतं. भावना आनंदीला शोधायला मागच्या बाजूला जाते. आनंदी झाडावर बसलेली असते आणि ती भावनाला बघत असते. तिला वाटतं की भावनासोबतच आपल्याला लपाछपी खेळायची आहे आणि त्यासाठी ती तिथे लपून बसलेली असते. भावना पापड वाळत घालत असते आणि तेवढ्यात आनंदी मोठमोठ्याने आवाज देते. भावना विहिरीच्या आसपासच आनंदीला शोधायला लागते. नीलांबरी मुद्दामच भावनाचं लक्ष नसताना त्या विहिरीमध्ये एक बादली टाकून देते आणि पाण्याचा आवाज होतो. भावनाला भीती वाटते. भावनाला वाटतं की आनंदीच पाण्यात पडली का काय.
भावना घाबरून विहिरीमध्ये बघायला लागते आणि मोठमोठ्याने आनंदीला आवाज देते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.